नमस्कार मंडळी, मी सुवर्णा. स्वागत आहे तुमचं स्मार्ट होम मेकर अँड फूडी फॅमिली या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी, हॉटेलप्रमाणेच चव, रंग आणि टेक्स्चर असणारी चमचमीत अशी पावभाजीची रेसिपी. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. पावभाजी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे बटाटा. बटाट्याची साल काढून बारीक कट करून घेतलेला आहे. शिमला मिर्च, मटार, इथे मी ताजे मटार वापरले आहेत, याऐवजी तुम्ही फ्रोझन मटारही वापरू शकता. फ्लॉवर आणि बीट. इथे बीट ऑप्शनल आहे. इथे मी भाजीला रंग छान येण्यासाठी बीटचा वापर करत आहे. बीटमुळे भाजीला कलर खूप छान येतो. आता हे सर्व भाज्या मी प्रेशर कुकरमध्ये छान शिजवून घेणार आहे. प्रेशर कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्यामध्ये भाज्या अतिशय व्यवस्थित शिजतात आणि छान मॅश होतात. ते सर्व भाज्या प्रेशर कुकरमध्ये घातल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी ॲड करूया. जेवढ्या भाज्या आहेत त्या लेवलपर्यंतच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. आता आपण झाकण लावून कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेऊयात. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर आता आपण सर्व भाज्या कुकरमध्ये मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेऊया. तुमचं जर कुकरमध्ये जास्त पाणी राहिलं तर तुम्ही ते पाणी बाजूला काढून घेऊ शकता आणि मग भाज्या मॅश करून घेऊ शकता. तेच पाणी तुम्ही पावभाजीसाठी सुद्धा नंतर वापरू शकता. अशा पद्धतीने भाज्या व्यवस्थित मॅश करून घ्यायच्या. आता आपण पावभाजी बनवून घेऊया. या ठिकाणी कढई गरम करायला ठेवलेली आहे. या ठिकाणी मी 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे. तेल थोडंसं गरम झाले की त्यामध्ये मी 1 बटरचा क्यूब सोडत आहे. बटरमुळे पावभाजीला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे बटरचा वापर नक्की करायचा. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा. कांदा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. हलकासा सोनेरी रंग आला की मग त्यामध्ये घालूया 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे, जेणेकरून लसूण आणि आल्याचा जो कच्चा वास असतो तो निघून जाईल आणि भाजीला आलं आणि लसणाची छान टेस्ट येईल. ॲड करून घेऊया बारीक चिरलेले टोमॅटो. या ठिकाणी मी 3 मोठ्या आकाराचे टोमॅटो वापरलेले आहेत, तर 2 मोठ्या आकाराचे कांदे वापरलेले आहेत. पावभाजी बनवताना कधीही कांद्यांपेक्षा टोमॅटोंचं प्रमाण जास्त घ्यायचं, कारण टोमॅटोमुळेच पावभाजीला छान टेस्ट येते आणि रंगसुद्धा येतो. या ठिकाणी टोमॅटोमध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतात. आता आपण टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात. तेलामध्ये टोमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. टोमॅटो तेलामध्ये पूर्णतः मऊ होईपर्यंत परतून घेतला की मग त्यामध्ये आपण मसाले ॲड करूयात. या ठिकाणी घालूयात पाव चमचा हळद. घालूयात 2 चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर. काश्मीरी लाल मिर्च पावडर ऐवजी तुम्ही घरचं लाल तिखटही वापरू शकता, पण काश्मीरी लाल मिर्च पावडरमुळे भाजीला रंग छान येतो. ॲड करूयात व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्या साईजच्या चमच्याने 3 चमचे पावभाजी मसाला. सर्व मसाले ॲड केल्यानंतर आता आपण तेलामध्ये मसाले व्यवस्थित परतून घेऊयात. अशा पद्धतीने तेलामध्ये सुरुवातीला मसाले परतून घेतले की भाजीला छान चव येते. मसाले व्यवस्थित परतून झाले की आता ॲड करूया चवीप्रमाणे मीठ आणि परत एकदा सर्व मसाले, कांदा, टोमॅटो हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मसाला व्यवस्थित परतून झाला आहे. आता आपण त्यामध्ये ॲड करूयात सर्व मॅश केलेल्या भाज्या. मसाला आणि मॅश केलेल्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. लगेच पाणी घालायचं नाही, तर आधी सर्व मसाला आणि मॅश केलेल्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. भाजीची कन्सिस्टन्सी चेक करायची आणि त्यानुसार मग थोडं थोडं आता आपण पाणी घालून घेऊया. या ठिकाणी मी अर्धा ग्लास गरम पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची, म्हणजे आपल्याला भाजीच्या घट्ट किंवा पातळपणाचा अंदाज येईल. पावभाजीची भाजी ही जास्त घट्टही करायची नाही
आणि जास्त पातळही करायची नाही, मध्यम कन्सिस्टन्सीची भाजी करायची। आता आपण यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। शेवटी ॲड करूया बटर। बटरमुळे पावभाजीला अतिशय छान टेस्ट येते आणि मस्त फ्लेवर येतो। अशा प्रकारे अगदी रेस्टॉरंटप्रमाणे चव, टेक्स्चर, कलर असणारी चमचमीत पावभाजी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।